नमस्कार. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. भारत पाकिस्तानमधला तणाव हा दिवसागणिक वाढतोय. दोन्ही बाजू एकमेकांवरती फुरफुरतायत. पाकिस्तान तर भारताच्या पवित्र्याने चांगलाच बिथरलाय, कारण पाकच्या नेत्यांची चिथावणी प्रत्येक दिवशी कानावर येते. भारताने पाकिस्तानचं पाणी, व्यापार याला बांध घातला आणि पाकची कोंडी करायला सुरुवात केली. दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या दर दिवशी बैठकांचं सत्र सुरू आहे. लष्करी अधिकारी, सल्लागार, मंत्रिमंडळ, सर्वपक्षीय नेते, मित्र देश या सगळ्यांशी सल्लामसलत अगदी जोरदार होतीये, पण अजून ऍक्शन दिसत नाहीये. आज काँग्रेसचे नेते अजय राय यांनी राफेलची लिंबू मिरची काढा आणि पाकवर हल्ला करा अशी खोचक टिप्पणी केली. ते विरोधक आहेत आणि विरोधकांचा पिंडच असतो टीका करणं. पण सर्वसामान्य देशवासियांना सुद्धा हा प्रश्न पडलाय की बदला कधी? जेवढे दिवस पाकिस्तानला मिळतील तेवढा सावध पाकिस्तान होईल. भारताला झेलण्यासाठी त्यांची तयारी जास्तीत जास्त सुरू असेल, मग सावध पाकिस्तानला खिंडीत गाठायचं कसं? तयारी जोरदार आहे, पण स्वारी होणार का? हाच या घडीचा प्रश्न आहे आणि त्याच्याच विषयी आपल्याला चर्चा करायची आहे. आणि आजच्या आपल्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई, भाजपचे माजी खासदार आपल्यासोबत आहेत अमर साबळे आणि त्याचबरोबर निवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल अनिल बाम हे आपल्यासोबत आहेत. आपण चर्चेकडे सगळ्यांकडेच जाणार आहोत चर्चेसाठी. मात्र तत्पूर्वी अजय राय यांची आजची खोचक टिप्पणी नेमकी काय होती ती सुरुवातीला ऐकूया आणि चर्चेकडे वळूया. राफेल तो जहाँ तक मेरी जानकारी में कि नींबू मिर्च बांध करके खड़ा ही है, वो तो अन्य जो फाइटर्स प्लेन थे उनका उपयोग किया गया था. मुझे लगता है शायद राफेल को वहाँ नहीं अभी टेस्ट किया गया है. वो जो अन्य जहाज हैं फाइटर्स उनको ले आके इस्तेमाल किया गया. और मैं चाहता हूँ कि नींबू मिर्चा हटाकर नींबू मिर्च को और वो पूरी तरीके से उसका उपयोग किया जाए. ये देश की जनता जानना चाहती है. अमर साबळेजी, विरोधक टीका करत राहणारच आहेत, मात्र या घडीचा प्रश्न जो सगळ्या देशालाही पडलाय की बदला कधी, कारवाई कधी करणार? ऍक्शन दिसत नाहीये. ज्या तत्परतेने आपल्याला सर्जिकल स्ट्राईक दिसला, एअर स्ट्राईक दिसला बालाकोटचा, त्या तत्परतेने आता का दिसत नाहीये? घाईने कारवाई करायची का योग्य दिशेने कारवाई करायची हे महत्वाचं आहे. किती दिवस झाले हे महत्वाचं आहे, परंतु त्याही पेक्षा विरोधकाची आणि आतंकवाद्याची नेमकी स्थानं काय आहे, जगातला पाठिंबा हे करणं, आपली रणनीती तयार करणं, आपली व्यूहनीती तयार करणं, आपले अटॅचिंगचे प्लॅनिंग तयार करणं, त्यांची नाकाबंदी करणं, असे युद्ध नीतीमध्ये अनेक विषय असतात. केवळ एखादी घटना घडली म्हणून पटकन पेटून उठायचं आणि लगेच आक्रमण करायचं आणि नंतर विचार न करता केलेलं युद्ध हे अपयशी होण्याची शक्यता युद्ध नीतीप्रमाणे असू शकते. त्यामुळे सर्व पातळीवर विचार करून युद्ध करणं आणि आतंकवादाचा खात्मा करणं हे गरजेचं आहे. त्यानुसार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जगातील सर्व प्रमुख राष्ट्रप्रमुखांशी, देशातील सर्व नौदल, आर्मी, एअरफोर्स प्रमुखांशी रणनीती करतात, चर्चा करत आहेत. त्यामुळे योग्य वेळ येईल तेव्हा हा आतंकवादी हमला जशा तसं उत्तर दिलं जाईल. याच्याबद्दल या देशातील 140 कोटी जनतेच्या मनात खात्री आहे, विश्वास आहे. ठीक आहे. आपल्यासोबत हुसेन दलवाईजी आहेत. दलवाईजी, तुम्ही हा आता अमर साहेबांनी जो मुद्दा मांडलाय की घाई करून उगाच काहीतरी थातुरमातुर कारवाई करणं हे तर लक्ष असू शकत नाही, ह्याबाबत काँग्रेसही सहमत असेल, तरीही अशी टीका टिप्पणी का होते? केवळ विरोधक आहात म्हणून विरोध करायचा? नाही, मुळीच नाही. पण मला अमर साबळेंना विचारायचं आहे की पूर्वी जे सर्जिकल स्ट्राईक वगैरे केला तो घाईत झाला, तो फेल झाला की झालाच नाही असं लोकांना आता वाटायला लागलेलं आहे. इतकं सगळं झालं तर त्याची तयारी तुम्ही ज्या पद्धतीने परत लोकांशी सांगता, जे काय बाहेर सगळं बोलता, मिलिटरीच्या लोकांशी ज्या तऱ्हेने चर्चा करता, त्याची सगळी माहिती देता, म्हणजे पाकिस्तानला तयारी करण्यासाठी वेळ देताय की काय? असं नसतं. त्याचं कुठे ना कुठेतरी ताबडतोबीनं ॲक्शन व्हायला पाहिजे. साबळेंना मी एक सांगेन की ज्या वेळेला या देशाच्या प्रधानमंत्री इंदिराजी होत्या
तेव्हा बांगलादेशचा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळेला असंख्य लोक बांगलादेशी भारतात आले होते. त्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न होता. तेव्हा इंदिराजींनी इथे तयारी करा याचं हे सांगितलं, पण ते असं उघडपणे ज्या पद्धतीने आत्ता चाललंय असं नाही. मिलिटरीच्या लोकांना इथे व्यवस्थित तयारी करा, आपल्याला युद्ध करायचं आहे. इथे लॉकआउट सुद्धा होत होते आणि त्यावेळेला संबंध जगाची ते दौरा केला. रशियात गेल्या, अमेरिकेत गेल्या, इंग्लंडमध्ये गेल्या, सगळ्या ठिकाणी गेल्या आणि जगाला दाखवलं असं की मी काही करणार नाही. आणि प्रत्यक्षात आल्याबरोबर लगेच हल्ला झाला. असं ह्या गोष्टी काय चार चौघांना सांगण्यासारख्या बोलण्यासारख्या अशा नसतात. मला असं वाटतं या संबंधामध्ये मेजर जनरल जे आहेत बाम साहेब ते अधिक चांगल्या रीतीने सांगतील की याची चर्चा करत राहण्याऐवजी त्या संबंधामध्ये नेमकं काय करणार ते ठरवलं पाहिजे आणि ते झालं पाहिजे. असं त्याच्यात ही महत्वाची गोष्ट अशी की इतके साबळे साहेबांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की इतके लोक आत आले कसे, एक्स्ट्रीमिस्ट आले कसे आत, त्यांनी इतक्या लोकांना मारलं कसं, तिथे आपली तयारी का नव्हती, आपल्या यंत्रणा काय करत होती याविषयीचं उत्तर द्या. असं आहे. त्या बाबतीत तुम्ही खरं म्हणजे पहिल्यांदा यांना हाकलून लावलं पाहिजे होम मिनिस्टरला. इथे ज्या वेळेला मुंबईमध्ये हल्ला झाला तेव्हा होम मिनिस्टरला जावं लागलेलं होतं. असं खरं इतका मोठा सगळं होतं, आपले इतके लोक मरतात आणि तुम्ही हिंदू मुसलमान करत राहिलेला आहात. तुम्ही इथल्या मुसलमानांना, झोपडपट्टीत राहणाऱ्या मुसलमानांना मारता. तिथे पाकिस्तानवर हल्ला करा आमचं म्हणणं आहे. पाकिस्तान हे फेल्ड स्टेट आहे. पाकिस्तान म्हणजे मी नाही बोलत, जीनाही म्हणालेले आहे ते स्टेट खऱ्या अर्थाने मिलिटरी चालवते आणि त्या मिलिटरीला धडा शिकवण्याचं काम हा देश प्रबळ आहे. फक्त प्रबळ नेतृत्व नाही असं दिसतंय. प्रबळ देश आहे, प्रबळ विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही जी ऍक्शन ताबडतोबीने व्हायला पाहिजे ती कुठे होत नाही. पण लोकांमध्येही निराशा आली की हे काही करणार नाहीत म्हणून. हे प्रश्नचिन्ह कुठे ना हुसेन कुठेतरी दलवाईंनी अमेरिकेच्या मुद्द्यावर बोट दबावाखाली ठेवलंय. आहे. प्रश्नचिन्ह कायम आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार कधी. मेजर जनरल बाम यांना तोच प्रश्न जो आता हुसेन दलवाईंनी उपस्थित केला. इतके दिवस जर आपण वेळ घेतला तर मुद्दा असाही आहे की पाकिस्तान सावध होईल, पाकिस्तानचे मित्र राष्ट्र सावध होतील. मग अशा ह्या सावध विरोधकाला, आपला सावध शत्रू जो आहे त्याला खिंडीत जर गाठायचं असेल तर अजून जास्त कष्ट करावे लागणार आहेत, अजून जास्त आपल्याला तिथे इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. नेमकं चाललंय काय? ही जी सध्याची स्ट्रॅटेजी आहे ती कुठच्या दिशेने चालली आहे? जी सध्याची स्ट्रॅटेजी आहे ती बरोबर दिशेने चालली आहे. आपण पाहता की असं म्हटलं जातं की कितीतरी दिवस होऊन गेले, अजूनही काहीही कारवाई झाली नाहीये. कारवाई कधी करायची, द प्लेस, द टाइम, द लोकेशन अँड द स्ट्रेंथ हे डिसाईड करेल आर्म फोर्सेस. त्यांना कधी करायचं, कुठल्या ठिकाणी करायचं, कसं करायचं हे माहिती आहे. आपण आता पाहतो की जवळजवळ 13 ते 14 दिवस झालेत आणि तयारी जंगी चालू आहे. कारवाई ही होणार, ऍक्शन हे होणार. कधी होणार हे आपण ठरवू. त्यांनी सुरू केलंय, आपण कधी सुरू करवायचं आणि आपण कधी संपवणार हे आपण ठरवू. आपण पाहतो की पाकिस्तानची जी सध्याची हालात आहे, 22 एप्रिल पासून तडफड करून इकडे तिकडे पळतायत, डिप्लॉयमेंट चालू आहेत, सैन्याचं मुवमेंट चालू आहे, FOL, ॲम्युनेशन आणि बाकी दारुगोळा त्यांच्याकडे फार कमी तादादमध्ये आहे. असं म्हटलं जातं की 3 ते 4 दिवसाच्या वरती इंटेन्स वॉर सिच्युएशन झाली तर पाकिस्तान 3 ते 4 दिवसापेक्षा जास्ती लढाई करू शकणार नाही. आपण जितकं डिले करू इन द सेन्स तितकी आपली तयारी जास्ती होईल. असं म्हटलं जातं, हिट द एनिमी वेअर ही इज द वीकेस्ट. असं म्हणणं की आपण दिवस दिले म्हणून पाकिस्तान जंगी तयारी करेल आणि तयार राहील हे म्हणणं इतकं बरोबर नाही. कारण जेव्हा आपण आपलं स्ट्राईक करू तर एरिया ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी विल बी आज, चूजिंग आपलं राहील. असं म्हटलं जातं, आपण पाहिलं होतं की पुलवामा किंवा उरी ह्याच्यानंतर 10 दिवसामध्ये
एअर स्ट्राईक किंवा ग्राउंड ऑपरेशन केले जाते हे शॅलो लेवलवरती होते. हे आपण कधी पण करू शकतो. ज्या वेळेला आपण ठरवलं आहे की आता कुठे मोठी कारकीर्द करायची आहे, मोठी कारवाई करायची आहे आणि असा धडा शिकवायचा आहे की ज्यांनी त्या देशाला आणि त्यांचे करते धरते जे आहेत यांना एक धडा मिळेल. आपण ऐकलं होतं की प्रधानमंत्री म्हणाले होते दॅट वी विल गो बिहाइंड देम टिल द एंड ऑफ द अर्थ. कुठे जिथे लपले असतील आपण त्यांना शोधून काढू आणि त्यांना संपवू. फक्त आतंकवादी किंवा दहशतगर्द्यांना मारून काम नाही चालणार. त्यांची जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे स्पेशली पाकिस्तानमध्ये त्यांचे आर्म फोर्सेस विथ अ स्पेशल रेफरन्स टू दी आर्मी. जेव्हा आर्मीला धक्का बसेल आणि तसंही त्या आर्मीचं सध्या त्यांचा इमेज इतकं लो आहे की तिथले लोक जे कधीही तिथल्या आर्मीला प्रश्न विचारत नव्हते आता रोज प्रश्न विचारतात. तिथे आर्मीला एस्टॅब्लिशमेंट म्हणतात. एस्टॅब्लिशमेंट कम्प्लीट आर्मी कंट्रोल करते असं म्हटलं जातं. इंडिया हॅज अन आर्मी, पाकिस्तानमध्ये दी आर्मी हॅज पाकिस्तान. हा फरक आहे. आणि जेव्हा आपली तयारी सुरू होईल आणि आपली तयारी पूर्ण होईल तेव्हा हे स्ट्राईक इफेक्टिव्ह होईल आणि आपण पाहू ह्याचे किती दूरगामी परिणाम होतील. म्हणजे थोडक्यात आपण फास्टेस्ट बॉल टाकण्यासाठीचा जास्तीचा रनअप घेतोय आपण, म्हणजे त्या बॉलचा वेग वाढेल. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. मी अमर साबळेंकडे जाईन. तत्पूर्वी हुसेन दलवाईने एक छोटीशी आठवण करून देतं की आता जो बाम सरांनी उल्लेख केला की लष्कर आपले फोर्सेस जे आहेत ते डिसिजन घेतील. मला वाटतं 71च्या युद्धाच्या वेळेला तेच झालं होतं. सॅम बहादूर यांना सगळे राईट्स दिलेले होते ऍक्शन करण्याचे, जनरल सॅम मानेकशॉ यांना, आणि ते सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. अमर साबळेजी. मी बाम सरांनी सांगितलेल्या मुद्द्याशी मी सहमत आहे आणि हुसेन दलवाईजी यांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो की पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे. पाकिस्तान हे फेल राष्ट्र आहे हे त्यांनी सांगितलं, हे बरोबर आहे. इंदिरा गांधीजींनी जी मर्दुमकी त्या काळात गाजवली तशीच मर्दुमकी किंवा त्याच्यापेक्षा सरस मर्दुमकी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गाजून दाखवतील. आता पूर्वीचा भारत देश राहिला नाही, मोदींचा भारत देश आहे. घुसून मारू अशा पद्धतीचं नरेंद्र मोदीजींनी सांगितलं, करून दाखवलेलं आहे. फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे. लष्कराला त्यांचा आयाम, व्यायाम, रणनीती, व्यूहनीती करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. लोकांना काय वाटतंय हे महत्वाचं नसून आर्मीला काय वाटतं. आर्मीला युद्ध आतंकवाद्याशी करायचं, आर्मीला युद्ध आतंकवाद्यांना छुपा पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानशी करायचं असेल तर त्याच्यासाठी आवश्यक असणारी युद्धनीती, रणनीतीचा आयाम, व्यायाम करून आपल्याला ते करावं लागेल. आणि हा केवळ 27 लोकांवर, नागरिकांवर हल्ला झाला नसून हा देशाच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे असं पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. अमर साबळेजी, मात्र दलवाईजींनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की एवढ्या आतपर्यंत एक्स्ट्रीमिस्ट घुसतात आणि मारतात. कुठे तर ज्या ठिकाणी 2000 टुरिस्ट आहेत अशा ठिकाणी येऊन लोकांना टिपून मारायची त्यांची हिंमत होते. हा सिस्टीम मधला फ्लॉ आहे. हा सरकारने उघडपणे मान्य केला पाहिजे. हे पहा की पहिली हे पहलगामचा हल्ला झाल्यानंतर पहिली सर्व राजकीय पक्षांची एकत्रित बैठक झाली तेव्हाच सरकारने कबूल केलेलं आहे की या सुरक्षितेमध्ये चुका झालेल्या आहेत. परंतु युद्ध काळामध्ये परस्परामध्ये काय चुका झाल्यात याच्यावर चर्चा करण्यापेक्षा पहिलं आपल्याला पाकिस्तानला धडा शिकवावा लागेल, त्यांचं कंबरड मोडावं लागेल आणि जशा तसं उत्तर दिल्यानंतर मग आपण आपल्या झालेल्या चुकांवर चर्चा केली पाहिजे. परंतु आता या देशातील 140 कोटी लोकांनी आणि देशातील सर्व राजकीय पक्षांनी देशाच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि देशातल्या सरकारला असं आत्मबळ दिलं पाहिजे की तुम्ही लढा, तुम्ही युद्ध करा, युद्ध जिंका, पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा, अशी मानसिकता देशातील सर्व नागरिकांची असली पाहिजे असं माझं मत आहे. हुसेन दलवाईजी, पटतंय? सर्व अपोजिशनच्या लोकांनी, विरोधी पक्षाच्या लोकांनी पूर्णपणे पाठिंबा
दिलेला आहे. साबळेंना मी सांगू शकतो आणि सांगू इच्छितो आणि विचारू इच्छितो की ज्या वेळेला प्रधानमंत्री सौदी अरेबियाला होते, लगेच आले, अतिशय चांगली गोष्ट केली, परंतु ते त्या अपोजिशनच्या बरोबरची जी चर्चा झाली त्याला न थांबताना बिहारमध्ये इलेक्शनचा प्रचार करायला गेले. त्यानंतर इथे मुंबईत इथे सिने कलावंत त्यांच्याबरोबर गेले. केरळमध्ये त्यांचा अतिशय लाडका इंडस्ट्रियलिस्ट कसला अदानी, त्याचं पोर्ट ज्याच्यामध्ये 9,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे, ही सगळी जनतेच्या पैशातून झालेली आहे, त्याचं उद्घाटन करायला गेले. आणि हे लक्षात घ्या, अशा मला ते प्रधानमंत्री सिरियस काही वाटत नाही. त्यांनी नुसतं सांगितलं मिलिटरीच्या लोकांना तुम्ही आता तयारी करा आणि झालं. असं सगळी जबाबदारी मिलिटरीच्या लोकांवर, आर्म फोर्सेसवर देऊन चालत नाही. सरकारने त्याची काही जबाबदारी घेतली पाहिजे आणि आर्म फोर्सेसला वाटलं पाहिजे की सरकारच्या पाठीमागे. तुम्ही जे सांगताय हे सगळं घडलेलं आहे, कुठेही दिसत पण नाही. तुम्ही जे सांगताय हे सगळं घडलेलं आहे, पण देश आता कुठेही युद्ध सुरू झालेलं नाहीये. देश आता युद्धाच्या कदाचित तोंडावर असू शकतो, पण युद्ध सुरू झालेलं नाहीये. असं असताना देशातले आपले सगळे व्यवहार थांबवून ठेवायचे का? पंतप्रधानांनी फक्त युद्ध 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 एवढंच करत बसायचं का? भारत हा एवढा मोठा देश आहे, त्यामध्ये इतरही गोष्टी आहेत ज्या सुरू राहिल्या पाहिजेत. व्यवहार, व्यापार, त्यांचं सोशलायझिंग, हे सगळ्या गोष्टी सुरू राहिल्या पाहिजेत. नॉर्मल्सी सुरू राहिली पाहिजे आपल्या देशामध्ये, लोकांमध्ये पॅनिक टाळण्यासाठी. हे याच्यामध्ये काय चूक आहे? म्हणजे मी इथे कोणाची ऍडव्हर्टाईज नाही करत आहे. हा एक लॉजिकल प्रश्न मला विचारावासा वाटला तुम्हाला. नम्रता मॅडम लक्षात घ्या, अपोजिशनची या संबंधात चर्चा करण्यासाठी जेव्हा मीटिंग बोलावली जाते, तिथे न जाताना इलेक्शनचा प्रचार करायला जातात. हे काय याचं काय समर्थन होऊ शकतं का? हा पॉइंट व्हॅलिड होऊ शकत नाही. हा पॉइंट व्हॅलिड आहे. आपण साबळेंकडनं उत्तर घेऊया, मग मी जनरल बामकडे यांच्याकडे जाईल. आपण साबळेंकडनं या प्रश्नाचं उत्तर घ्या. साबळेजी, इतके सगळे कार्यक्रम बिहारमध्ये ते जाऊ शकतात, सौदीचा एवढा मोठा दौरा, एवढा इम्पॉर्टंट दौरा आपल्या इंटरनॅशनल रिलेशनशिपसाठीचा, तो अर्धा सोडून पंतप्रधान येतात. वेव्ह समिटसाठी येऊ शकतात मुंबईमध्ये. ऑपोजिशनच्या बैठकीसाठी 2 तास नाही काढू शकत पंतप्रधान? दलवाईजींनी जे मांडलेला मुद्दा आहे ना, आज आपण ऐकून घेऊ. त्यांना मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु अंतिमतः त्यांना जे साध्य पाहिजे की पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे, आतंकवाद्यांचा खात्मा केला पाहिजे आणि पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, हे जर पुढील काही दिवसामध्ये कृतीमधून दिसून आलं तर त्यावेळेस ते पंतप्रधानांचा गौरव करणार आहेत का, कौतुक करणार आहेत का? हे पहा, तुम्ही सांगितलेला, नम्रता मॅडम, तुम्ही सांगितलेला मुद्दा आहे की या देशातले व्यवहार जे काही सुरळीत चाललेले आहे ते चांगले सुरळीत ठेवूनच आपल्याला या देशाचा कारभार करायचा आहे. आपण शोकमग्न झालेलो आहोत, आपल्याला धक्का बसलेला आहे, आपण कोलमडून पडलेलो आहोत. अशी मानसिकता जनतेची पण होऊ नये आणि आपण पराभवाच्या मनस्थितीमध्ये आहोत असं आपल्या शत्रूला सुद्धा वाटता कामा नये. त्यामुळे या देशातलं वातावरण नॉर्मल राहिलं पाहिजे, अशा पद्धतीनं सरकारची भूमिका आहे. आता विरोधक हे सुद्धा करतील, विचार करतील. पण हुसेन दलवाईंनी ज्या मुद्द्यावर बोट ठेवलेलं आहे, ज्या वेळेला सत्ताधारी म्हणतात की आम्हाला विरोधकांकडनं पाठिंबा अपेक्षित आहे, विरोधक तो पाठिंबा देत आहेत सुद्धा, मात्र विरोधकांचा इतका तुम्ही अनकंडिशनल पाठिंबा अपेक्षित करत असताना विरोधकांना अपफ्रंट ऍड्रेस करणं एवढी बेसिक गोष्ट, एवढी बेसिक डिसेन्सी नाही का दिसू शकत? अमर साबळेजी, हे पहा की याच्यावर आपण चर्चा होऊ शकते. त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो जो मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे तो आपण मुद्दा म्हणून मान्य करूया, परंतु अंतिम रिझल्ट आपण बघणार आहोत. आपण अंतिम रिझल्ट बघणार आहोत का याच्यावर चर्चा करत बसणार आहोत? मी सर्वप्रथम सर्व देशातील सर्व राजकीय पक्षांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की अशा देशावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भामध्ये सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी राहण्याचं आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची जी भूमिका घेतली ती कौतुकास्पद आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये जी
फाटे फुटायला लागलेत ना ते सुद्धा फाटे फुटता कामा नये, कारण त्यांची घेतलेली भूमिका अत्यंत रास्त आहे, योग्य आहे. बर जनरल बाम, या सगळ्यामध्ये एक आहे की आता आपण गेले 2-4 दिवस याच विषयावरती चर्चा करतोय की पुढे काय होणार, कधी होणार, कसं होणार, आणि याच्यामध्ये एकाही डिफेन्स एक्सपर्टनी किंवा एकाही स्ट्रॅटेजिक एक्सपर्टनी सांगितलेलं नाही की इथे फुलस्केल युद्ध होईल अशी शक्यता कमी दिसते. पण फुलस्केल युद्ध नाही तर पाकिस्तानला खिंडीत गाठणार कसं, पाकिस्तानला धडा शिकवायचा कसा, किती स्केलचा हा अटॅक असू शकतो, कशा पद्धतीने असू शकतो. जसं 65ला आपण 2 वॉरफ्रंट ओपन केले, 71ला आपण 2 वॉरफ्रंट ओपन केलेले होते, तसं काही या ठिकाणी चित्र दिसू शकेल का? जेव्हा आपण लढाईची तयारी करतो तेव्हा आपण ह्या तयारीने पुढे जातो की जर का मला 2 फ्रंट वॉर, 3 फ्रंट वॉर आणि आता 3.5 फ्रंट वॉर वरती जर का आपला लढा करावा लागला तर माझी तयारी असली पाहिजे. कारण कुठल्याही ऍक्शन, ते उरी असो किंवा पुलवामाच्या नंतर केलेल्या स्ट्राईक्स असो, त्याचा परिणाम काय होईल ह्याचं ऑलरेडी वॉर गेमिंग केलेलं असतं. जर का ते शॉर्ट ऑफ वॉर ऍक्शन पूर्ण झाली आणि जितकी तबाही आपल्याला तिकडे माजवायची होती ती अख्खी माजवली तर ते आपलं लक्ष पूर्ण होईल. आता पण जेव्हा आपण स्ट्राईक करू, आपण असा स्ट्राईक करू की जो मे बी शॉर्ट ऑफ वॉर बट ॲट अ स्केल जो की जंगी असेल. त्याच्यामुळे पाकिस्तानला कळेल की काय आणि कशा प्रकारे त्याने हिट केलंय. तुम्ही आता विडंबना पहा पाकिस्तानची की ते 22 पासून वाट पाहतायत की काहीतरी होईल. त्यांची स्थिती आता अशी झाली आहे की काहीतरी करा आणि हे संपवा. आपण संपवणार आपल्या कंडिशन्स वरती, आपल्या टर्म्स वरती. आपण जर का जसं तुमच्या क्रिएटिव्ह वरती दाखवतायत लेवल्स ऑफ बोथ द कंट्रीज, हे आपण पाहतो की पाकिस्तान भारतासमोर त्याची काही स्थिती नाहीये. वे बियॉन्ड लेवल ऑफ ट्रेनिंग असो, मॅन पॉवर असो, इक्विपमेंट असो, ॲम्युनिशन असो किंवा कुठल्याही प्रकारचं काहीही असो, मोराल तर खूप लो आहे. आपण मध्ये ऐकलं होतं की एका 11 कोर कमांडरनी एक लेटर, ऑफिशियल लेटर लिहिलं होतं मुल्ला जनरल आसिफ मुनीरला की माय ऑफिसर्स अँड मेन हॅव पुट अप द रेसिग्नेशन्स अँड वॉन्ट टू गो होम. हे कधी घडतं जेव्हा मोराल थोडी लो असतं. त्यांना माहिती असतं की आपल्याकडे काबिलियत नाहीये, केपेबिलिटी नाहीये इतके दिवस अडायला. आणि हे आता ठामपणे पक्का आहे की जी कारवाई होईल ती चांगली, मोठी आणि क्रेडिटेबल होईल. क्रेडिटेबल कारवाई करायला तयारी लागते, त्याचं प्रिपरेशन लागतं, लॉजिस्टिक्स खूप मोठं असतं. जेव्हा इक्विपमेंट, टँक्स, गन्स, मॅन पॉवर मूव्ह करतं त्याच्यासाठी वेळ लागतो. आपली लॉजिस्टिक्स यंत्रणा खूप सज्ज आहे, त्याच्यामुळे मुवमेंट करायला सोपं आहे. आपण लवकरच पाहू की काही नाही काय कारवाई होईल. आपण असं म्हणतो की सरकार एक स्टान्स घेतंय, बाकी लोकांना की त्यांनी एक पाऊल मागे घेतंय जोरदार हिट करण्यासाठी. पण हे वजन, हे जे एक पाऊल मागे घेऊन सरकारचं हे जे वजन गोळा करणं चाललंय ते वजन एलओसी चेंज होईल भविष्यामध्ये, एवढं वजन गोळा करेल सरकार असं वाटतंय जनरल बाम? 100%. आणि आपल्याला एक फॉर्च्युनेटली आपल्याला एक अपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे आपल्याला. आता पाकिस्तानने स्वतःच म्हटलंय की आम्ही सिमला करारला आम्ही वी डो नॉट अग्री टू सिमला करार. सिमला करारमध्ये आपल्याला त्यामुळे खूप ॲडव्हान्टेज आहे, आपल्याला पुढे जायची संधी आहे. आणि आपण जी एलओसी आहे आपण त्याला रीराईट करू शकतो, ती पुन्हा रीड्रॉ करू शकतो. ही एक चांगली संधी आहे. आणि बाकी आपण पाहतो पाकिस्तानची जी हालत आहे, म्हणजे कुठलाही तुम्ही त्यांचा सेक्टर घ्या, बलुचिस्तान पहा, सिंध पहा, पंजाब पहा, खैबर पख्तूनवा पहा, ज्याला आधी फाटा म्हणायचे, कुठलाही असं जागा नाहीये जिथे अनरेस्ट नाहीये किंवा ते लोक रेस्टिव्ह नाहीयेत. पीओके तर कधी पण तयार आहे, म्हणतात कारगिल का बॉर्डर खोल दो, हम लोग सब हिंदुस्तान में जाएंगे. अशा स्थितीमध्ये आपण ह्या ऍडव्हान्टेज घेणं खूप जरुरी आहे. आणि जेव्हा तो देश इंटरनली एवढा पोकळ झाला आहे आणि तशी त्याच्यामध्ये शक्ती नाही आहे, तर अशा वेळा त्याला हिट करणं खूप खूप जरुरी आहे. आणि आमचं बेसिक स्ट्रॅटेजी असतं हिट दी एनिमी वेअर ही इज द वीकेस्ट. आपण आपलं डोकं किंवा आपलं शिंग अशा ठिकाणी कधीच मारायचं नाही जिथे एनिमी किंवा शत्रू राष्ट्र स्ट्रॉंग असतं. आपण लवकरच पाहू की काही ना काही कारवाई होईल. आणि हे सगळं जे वेळ जातोय आपले भारतीय समजतात, त्यांना माहिती आहे की जेव्हा एकदा सैन्याला सांगितलं की तुम्हाला मुभा दिली आहे पूर्ण कारवाई करायची, ती होणार. आणि हे तितकंच खरं आहे की अल्टिमेट पॉलिटिकल मास्टर्स आर दी
पीपल हू कॉल दी शॉट्स, हे सगळं तयारी, लोकेशन, टाइम, ऍक्शन हे सगळं डिसाईड झालं असेल आणि पीपल हू मॅटर त्यांना ब्रीफ केलं गेलं असेल. आणि खरंय. जेव्हा फौज किंवा सैन्य ठरवतं की मी ही कारवाई करीन, ती प्रेझेंट केली जाते, त्याचं ऍक्सेप्टन्स घेतलं जातं, आणि त्याचे त्यानंतर pros and ती cons action होते. बघितले Correct. जातात की किती एस्केलेट होईल. Yes. आणि त्याच्यानंतर टॅक्टिकल लेवलला हे सैन्य आपल्याप्रमाणे कारवाई करतं विथ अ पॉलिटिकल एम इन माइंड. बर, आता हुसेन दलवाईनी ज्याचा उल्लेख केला 71च्या युद्धाची त्यांनी आठवण करून दिली की इंदिराजी कसं दाखवत होत्या की काहीच घडत नाहीये आणि अचानक ज्या पद्धतीने स्ट्राईक केलेला होता, पाकिस्तानला बेसावत पकडलेलं होतं, तसं काही आता होतंय का? आपण इथे बसून सांगू शकत नाही. पडद्यामागे काय हालचाली होत आहेत, कशा पद्धतीने काय ऍक्शन होणार आहे हे आपण आत्ता प्रेडिक्ट करू शकत नाही. सैन्याला मोकळे हात दिलेले आहेत एवढं फक्त सरकारने सांगितलेलं आहे. ऍक्शन कधी होईल यासाठी आपल्याला वेट अँड वॉचचीच भूमिका आत्ता इथे घ्यावी लागेल. एक गोष्ट चांगली आहे की प्रश्न देशाचा आहे, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक या सगळ्यांची तोंड एका दिशेला आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये पाकिस्तानला कसा धडा शिकवला जाईल या सगळ्याची आपण आता प्रतीक्षाच करायला हवी. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुरळा इथे छमलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.